हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मी विशाखा तुमचे विथ रिअल लाईफ चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच बल्लाळेश्वर बाप्पाच्यांनी प्रार्थना. आणि आज आहे रविवार, सुट्टीचा वार असला तरी आमच्या इथे आमच्या आळीमध्ये आहे आज हळद. त्याच्यामुळे सकाळी उठलो, सगळं आवरलं आणि कालच्याच व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल आम्ही जत्रेवरून आलो. त्याच्यामुळे जवळजवळ येईपर्यंत आम्हाला 1 वाजला. आम्ही लवकर निघालेलो, तरी पण मुलांचं कसं पाळण्यांमध्ये बसायची खूप हौस असते. मुलांना आज सुट्टी होती म्हणून बाकीचे यांचे फ्रेंड्स आहेत ना, ते बोलले की सॅटर्डेलाच जायचं. मग आम्ही पण निघालो आणि आता 2-3 दिवसच सासगावची जत्रा आहे. मग म्हटलं चला मुलांसाठी स्पेशली जायचा बेत केला आणि आम्ही पण एन्जॉय केलं. तर आत्ता माझं आवरलं आहे आणि हळद लावायला जायचं आहे. 12-12:30 झालेत आता. तर माझ्या फ्रेंड्स बोलल्या की आपण 12 नंतर निघूयात. तर सकाळचं सगळं आवरलं आणि त्याच्यापुढे मग आता माझं आवरलेलं आहे. विराचं पण आवरलं आहे. विराचं थोड्या वेळाने तुम्हाला लुक दाखवते. आणि अनुज भाऊंची हळद आहे. सॉरी, काल त्यांच्या साखरपुड्याला आम्ही गेलो नाही मुलांसाठी आणि खूप हट्ट करत होते मुलं, त्याच्यामुळे मग साखरपुड्याला नाही जाता आलं. पण आज हळद, उद्या लग्न, दोन्ही आम्ही एन्जॉय करणार आहोत. तर चला तुम्हाला पण अनुज भाऊंची हळद दाखवते मी. आणि माझे फ्रेंड्स वगैरे सगळेच दिसतील तुम्हाला आजच्या उद्याच्या व्लॉगमध्ये. विराचा आज हळदी स्पेशल लुक बघा, एकदम मस्त. कुठं चालली विरा आता? हळदीला ना? उठायचीच इच्छा नव्हती, कशी तरी उठलेत आणि आता चाललो आम्ही. विरा शॉपिंग केली ना भरपूर? हे विराचे टॉयज आहेत, एवढं घेतलंय विराला. आणि हेअर ॲक्सेसरीज पण खूप घेतले ना विरा? हे ते बघा, दाखव. हे सगळं जत्रेमधून घेतलं विराला. शितूचं नेलं दादूनी. हे बघा असे टॉयज घेतले अजून. आणि शॉपिंग आहे, कारण काही दिवसांनी आम्ही फिरायला जाणार आहोत, तर थोडी थोडी शॉपिंग चालू आहे. ओके. बलून्स गन आहे ना? बलून गन आहे ती. अरे दादूला काय जास्त नाही घेतलं, तो चिडतो बघ का. दाखव लवकर, चल. रायटिंग पॅड आहे तो. वाव, नाईस. माझं नाव काय एस वर नाही का? वी वर नाही. चल आता राहू दे, ते ठेव. दुसरं दाखव, दुसरं दाखव. ते ठेवून दे, मी नंतर ठेव. ही विरा. आणि विराची ना थोडीशी शॉपिंग झाली काल कच्च्या लिंबूमध्ये, कारण अचानक आम्ही फिरायला सुद्धा जाऊ शकतो, मग थोडी थोडी शॉपिंग करतोय. पनवेलला पण जायचं विरा आपल्याला शॉपिंग करायला. आणि हे काय आहे? फ्रूट्सचं ना? फ्रूट्स कटर. दुसरं दाखव पटकन, चल. ते राहू दे तसं. ती घालू नको आता, हेअरस्टाईल बिघडे. हां, बार्बीची आहे ना? नव्हती तिथं मारिओची. हे हां, छान आहे, ठेव. बोट घेतले. सगळ्या काकांकडे काय नाही काय मागत होती. पाण्यामध्ये. हां, चल. ओके, चलो आता जायचं आपल्याला विरा. ओके. आणि इथे आहे विराची हेअर ॲक्सेसरीज सगळी, कारण तिला असं सारखं काय नाही काय हेअरस्टाईल करायला लागते ना. थोडे मला सुद्धा घेतलंय. चला आता ठेवा, चला विरा. शितूला दिलं सगळं, दादानी नेलं. ईशानला पण घेतलेलं ना. चलो चला बोला हळदीला. चला बोला, नाही तू बोल. चला सगळ्यांनी हळद. चलो जल्दी. असं हळूहळू चालते होई आता, फास्ट लगेच. इकडे नाही आहे गाडी, त्या बाजूला आहे विरा. पप्पा इकडे येतील, चल लवकर. गेट लावून घे. गेट ओपन नाही ठेवायचं विरा. अशी ना लक्ष द्यायला लागतं, सारखी धावत असते. पप्पांची वाट बघून ना चालतच निघालो आम्ही. नको ज्यूस, उपाशी राहा.
चाल चाल पटापट चल, काकी वाट बघते ग विरा. चला मीच जाते पुढे, जा. व्योम हाय. हो श्वेता जा ना. बरे आहात ना तुम्ही? हा मध्ये आमचे मंगळागौरी मेंबर आहेत. खूप दिवसांनी भेटली ना मीच बाहेर जास्त पडत नाही. मंगळागौरी मेंबर सगळे भेटते आम्हाला आणि खूप छान वाटते खूप दिवसानंतर. नाही आपण सिद्धेश्वर मंदिरला भेटलेलो जेवणाच्या, त्याला खूप छान वाटतं. आम्ही आता गप्पा मारतो जरा. आल्या भेटून हळदीला यांच्या मैत्रिणीच्या मुलाचं. वीरा आरंभीला घ्यायला गेली. आरंभी चल. कुठला? चला चला जेवायला चला. अनुज भाऊंना हळद लावली, त्याच्यानंतर जेवलो आम्ही आणि घरी आलो. वीरा आलेली माझ्यासोबत, विहान नंतर आला. तर त्याला बोलले आता 2 डिसेंबरपासून त्याची एक्झाम आहे, तर अभ्यास कर. अभ्यास केला. मला बोललं थोडंसं मम्मा माझं बघ मी कसं केलं आहे वगैरे काय ते. मग ते सगळं चेक वगैरे करून मी सुद्धा आराम केला, कारण मला ना सकाळपासूनच एकदम थकवा आल्यासारखं झालं आहे. ते काल जत्रेमध्ये गेलेलं ना, तर थोडं कसं गर्दीमध्ये धूळ वगैरे, त्याच्यामुळे मला एकदमच सकाळी तर वाटलेलं की काय माहिती आज हळदीला वगैरे जाते की नाही मी. आणि काल पण आम्ही एंगेजमेंटला गेलो नव्हतो, करिश्मा आणि पजू भाऊजीच गेलेले. मुलांना जत्रेत जायचं होतं, त्याच्यामुळे मग त्यांना जत्रेमध्ये घेऊन गेलो. आणि आता थोडे दिवसच सासगावची जत्रा आहे, नंतर 2-3 दिवसांनी संपेल सासगावची जत्रा. आणि कसं आहे मग ते स्कूलच्या रुटीनमध्ये जायचं, मग मुलांना पण कंटाळा येतो स्कूलला सकाळी उठायला, त्याच्यामुळे आम्ही सॅटर्डे बघून गेलो. कुठे चालले तुम्ही? हळदीला चाललो आता. ए चला रे, चला पटकन. डान्स सुरू होईल तिथं. चला जेवून घ्यायचे आधी.
FM.